नीट 2026 नुसतं नाव ऐकलं तरी डोळ्यासमोर एक मोठं स्वप्न उभं राहतं, नाही का? पण सध्या या स्वप्नासोबतच खूप मोठा गोंधळही निर्माण झालाय. तयारीच्या या लांबच्या प्रवासात अचानक येणाऱ्या बदलांच्या बातम्यांनी अनेकांची चिंता वाढवली आहे. पण या सगळ्या चर्चांमध्ये, या सगळ्या आवाजांमध्ये खरं काय आहे? चला, आज आपण याचाच शोध घेऊया. इंटरनेटवर तर जणू अफवांचं वादळच आले. परीक्षा ऑनलाईन होणार म्हणे, सिलेबस पूर्णपणे बदलणार, अशा एक ना अनेक चर्चा सुरू आहेत. आणि यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची भीती आणि गोंधळ निर्माण झालाय. ही चिंता साहजिक आहे, पण आज आपण प्रत्येक अफवेमागचं सत्य काय आहे ते अगदी व्यवस्थित तपासून पाहणार आहोत. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण या अफवांच्या मुळापर्यंत जाऊया. म्हणजे या सगळ्या चर्चा अचानक कुठून सुरू झाल्या आणि इतक्या वेगाने का पसरल्या हे समजून घेतलं की मनावरचा अर्धा ताण तसाच कमी होऊन जाईल. तर गोष्ट सुरू झाली एका समितीच्या बैठकीनंतर. खरं तर या बैठकीचा हेतू खूप चांगला होता. विद्यार्थ्यांवरचा ताण कमी करायचा, कोचिंगवरचं अवलंबित्व कमी करायचं. पण त्यांनी ज्या काही शिफारशी केल्या त्यातून असा अर्थ काढला गेला की नीटच्या मूळ स्वरूपातच मोठे बदल होणार आहेत. आणि मग काय, तिथूनच या सगळ्या गोंधळाला सुरुवात झाली. चला, आता हा सगळा गोंधळ आणि सगळ्या चर्चा बाजूला ठेवूया आणि थेट मुद्द्यावर येऊया. अधिकृत माहिती काय सांगते? नीट 2026चा पॅटर्न आणि अभ्यासक्रम याबद्दलचं नेमकं सत्य काय आहे ते आता आपण पाहू. बघा, इथे आपण अफवा आणि वास्तव यांची थेट तुलना करू शकतो. एका बाजूला आहेत वाऱ्यासारख्या पसरलेल्या अफवा की परीक्षा ऑनलाईन होईल आणि सिलेबस बदलेल, आणि दुसऱ्या बाजूला आहे अधिकृत सत्य की परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन म्हणजेच पेन पेपर मोडमध्येच होईल आणि अभ्यासक्रमात कोणताही मोठा बदल होणार नाहीये. आणि या सत्यावर शिक्कामोर्तब केलंय खुद्द डॉक्टर आनंद मणी यांनी. त्यांचं हे वाक्य अगदी स्पष्ट आहे, यात कोणताही गोंधळ नाही. नीट 2026साठी परीक्षेचा पॅटर्न, त्याची काठिण्य पातळी, अभ्यासक्रम किंवा परीक्षेची पद्धत यात काहीही बदल होणार नाही. म्हणजे सगळ्या चिंता आणि चर्चांना आता पूर्णविराम. तर मग अंतिम सत्य हे आहे की नीट 2026ची परीक्षा ठरलेल्या वेळेनुसार म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणि नेहमीच्या आपल्या सर्वांच्या परिचयाच्या ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे. जे विद्यार्थी मनापासून तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही एक खूप मोठी आणि दिलासा देणारी बातमी आहे. आता एक प्रश्न मनात येतो की जर काहीच बदल होणार नसेल तर मग या अफवा पसरल्याच का? भविष्यात काही बदल होण्याची शक्यता आहे का? चला, आता भविष्यात काय बदल होऊ शकतात यावर थोडी जबाबदारीने चर्चा करूया. हो, भविष्यामध्ये नीट परीक्षा कॉम्प्युटर आधारित म्हणजेच सीबीटी पद्धतीने घेण्यावर नक्कीच विचार सुरू आहे. याचा मुख्य उद्देश काय आहे तर पेपर फुटीसारख्या घटनांना आळा घालणं आणि निकाल प्रक्रिया अधिक वेगवान करणं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही एक दीर्घकालीन योजना आहे, 2026साठी नाही. सीबीटी पद्धतीचे फायदे तर अनेक आहेत, जसं की प्रश्नपत्रिका एन्क्रिप्टेड असल्यामुळे सुरक्षा खूप वाढते, त्यामुळे पेपरफुटीचा धोका जवळजवळ नाहीसा होतो. उत्तरपत्रिका तपासणी डिजिटल असल्यामुळे निकाल खूपच लवकर लावता येतात आणि संपूर्ण प्रक्रियेवर खूप चांगलं नियंत्रण ठेवता येतं. पण प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते. या बदलासमोर आव्हानंसुद्धा खूप मोठी आहेत. विशेषतः आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी, जिथे अजूनही कॉम्प्युटर आणि इंटरनेटची उपलब्धता कमी आहे. परीक्षेदरम्यान तांत्रिक बिघाड होण्याचा धोका असतोच. शिवाय एवढ्या मोठ्या परीक्षेसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आणि वेगवेगळ्या शिफ्टमधील गुणांचं नॉर्मलायझेशन करण्याची किचकट प्रक्रिया ही काही मोठी आव्हानं आहेत. बरं, भविष्यात काय होईल ते होईल, पण आता आपण पुन्हा एकदा त्या गोष्टींवर बोलूया ज्या कधीच बदलणार नाहीत. परीक्षेचा मूळ गाभा, जो कोणत्याही बदलापेक्षा कितीतरी पटीने जास्त महत्त्वाचा आहे. ही गोष्ट अगदी मनावर कोरून ठेवा. परीक्षा ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन, एक गोष्ट कधीही बदलणार नाही, आणि ती म्हणजे प्रचंड स्पर्धा. लाखो विद्यार्थी काही हजार जागांसाठी दिवस-रात्र एक करतात. त्यामुळे कट ऑफ गुणांचं महत्त्व हे कायम राहणारच. ही स्पर्धा किती तीव्र आहे याची एक लहानशी झलक बघायची असेल तर आपण नीट 2025च्या पात्रता गुणांवर एक नजर टाकूया. हे आकडे फक्त पात्र होण्यासाठी आहेत. खरी स्पर्धा आणि चांगले कॉलेज मिळवण्यासाठी याच्या खूप जास्त गुणांची गरज असते. आणि या स्पर्धेमध्ये एक आकडा खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे 15%. हा आकडा आहे ऑल इंडिया कोट्याचा, म्हणजेच अखिल भारतीय कोट्याचा. या 15% अखिल भारतीय कोट्यामध्ये आरक्षणाची एक निश्चित रचना आहे, ज्यामध्ये अनुसूचित जाती म्हणजेच एससीसाठी 15%, अनुसूचित जमाती म्हणजेच एसटीसाठी 7.5%, इतर मागासवर्गीयांसाठी म्हणजेच ओबीसीसाठी 27%,
आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हणजेच EWSसाठी 10% जागा राखीव असतात. चला, आता ही सगळी माहिती आपल्याकडे आहे. या माहितीच्या आधारावर आता आपण एका अशा रणनीतीवर बोलूया जी भविष्यात कोणताही बदल झाला तरी उपयोगी पडेल. एक फ्युचर प्रूफ स्ट्रॅटेजी. आता तयारीमध्ये सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा बदल करायचा आहे तो आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत. फक्त गोष्टी पाठ करण्यापेक्षा प्रत्येक संकल्पना, प्रत्येक कॉन्सेप्ट मुळापासून समजून घेणं खूप जास्त महत्त्वाचं झालंय. कारण आता प्रश्न अधिक विश्लेषणात्मक म्हणजे ॲनालिटिकल विचारले जात आहेत. ही आहे एक स्मार्ट तयारीची योजना. नंबर 1, NCERT हा आपला पाया आहे, पण फक्त त्यावर अवलंबून राहू नका. NCERT प्लस दृष्टिकोन ठेवा. नंबर 2, फक्त धडे पूर्ण करण्यावर लक्ष देऊ नका, तर परीक्षेत कोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात ते समजून घ्या. नंबर 3, प्रत्येक मॉक टेस्टनंतर आपल्या चुका कुठे आणि का होतात याचा विश्लेषण करा. आणि नंबर 4, सगळ्यात महत्त्वाचा, फिजिक्ससारख्या अवघड विषयाचा अभ्यास दिवसाच्या सुरुवातीला ताज्या दमाने करा, शेवटी नाही. आणि ही आहे परीक्षेच्या त्या महत्त्वाच्या 3 तासांची रणनीती. बायोलॉजीसाठी साधारण 60 ते 70 मिनिटे, केमिस्ट्रीसाठी 45 ते 50 मिनिटे आणि जो विषय रँक ठरवतो त्या फिजिक्ससाठी कमीत कमी 65 ते 70 मिनिटे राखून ठेवणं खूप आवश्यक आहे. योग्य टाईम मॅनेजमेंट हे यशाचं एक महत्त्वाचं सूत्र आहे. तर गोंधळ संपलाय, सगळ्या अफवा दूर झाल्या आहेत आणि यशाचा मार्ग आता अगदी स्पष्ट दिसतोय. आता गरज आहे ती फक्त एकाग्रतेने आणि एका योग्य रणनीतीने तयारी करण्याची. आपलं भविष्य घडवण्याची हीच ती योग्य वेळ आहे.